नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग। और सुबह के 11 बज चुके और तुम्हारा भाई रेडी हो गया है मस्त नहा धो के, तो निकलते हैं हमारे दौरे पे। गाइस ये देखो हमारा सुबह का नाश्ता, ऐसा नाश्ता मिल जाए तो मस्त दिन बन जाए। तर आता मस्त नाश्ता वगैरह करून घेतो। तो गाइस मस्त नाश्ता वगैरह हो चुका है और अभी मैं ले रहा हूँ चाय, मस्त गरमा गरम चाय। गाइस आजचा दिवस एवढा लेझी डे चाललाय, लेझी डे म्हणजे एवढा आळस कंटाळा एवढा आलाय तुम्हाला काय म्हणजे सकाळी आम्ही रोज 7 वाजता उठून धावायला जातो, रनिंग करायला सकाळी पहाटे 7 वाजता। तर आज तिथे पण गेलो नाही, धावायला पण गेलो नाही। मला वाटतं 7-8 दिवस झाले कंटिन्यू आम्ही जातो, पण आज गेलोच नाही कारण झोपच एवढी लागली तर उठलोच नाही आज। आणि आज आम्हाला एक मॅच खेळायला पण जायची होती, अंडर 18 मॅच होती, तिथे पण नाही गेलो कारण कंटाळा एवढा आला तर जावंसच वाटत नाही। गाडी काढायची, कुठे जायचं फिरायला, बघू संध्याकाळी काय प्लॅन असला। आज संडे आहे त्याच्यामुळे। काहीच 3 वाजलेत आणि घरी खूप कंटाळून मी निघालोय घराच्या बाहेर। इथे ते कोण मासे पकडायला पण नाही, कोण नाही। चला द्या, चला पहिले मला बॅटिंग, तू बॉल टाक। हां प्लास्टिकचा बॉल घेणार आहे, घे हो गया। बाबा बाबा ये देखो गाइस, ये छोटे बच्चे क्रिकेट खेल रहे हैं, मतलब हमारी उम्र के छोटे बच्चे क्रिकेट खेल रहे हैं। आल्टो है, नवीन आल्टो, लॉर्ड आहे, लॉर्ड कहते उसको, लॉर्ड। गाइस हे बघा इथली जागा वगैरे साफ केले मशाची, कारण आता इथे काही दिवसांमध्ये मेला लागणार आहे, मेला आहे मशाची यात्रा, त्याच्यामुळे इथे पाळण्यांची एरिया अजून इथं अजून ओला झालाय भाई। हे बघा इथे मला वाटतं वर पोलीस थांबतील गन घेऊन। हे बघा इकडे बॉर्डर बिर्डर जागा बिगा फायनल झाली बघा। इथे मार्केट लागेल, इथून जातात बैल बाजारामध्ये, बट हम नहीं जाते यार बैल बाजारात। चालला चला बैल बाजारात जाऊ। दिल ना दिया, आज मेरे माइंड में पूरा दिन यही गाना चल रहा है। क्या गिरीश का सुनेगा गाना, दिल ना दिया दिल ना लिया। गाइस इथून जातात बैल बाजारामध्ये आणि मला वाटतं म्हशी आता 3 तारखेला, जानेवारीच्या 3 तारखेला म्हसा यात्रा स्टार्ट होणार आहे। आणि आता सध्या त्यांची जागा वगैरे फायनल वगैरे चालू आहेत, म्हणजे कोणाला किती जागा द्यायची। आणि पूर्ण मार्केट, मोठा मार्केट असतो आणि पुढे मंदिर, तुम्हाला मंदिर दाखवतो चला। आता मंदिराची पण पेंटिंग वगैरे चालू आहे। आम्ही कशासाठी आलो आहे तुम्हाला सांगितलंच नाही मित्रांनो, आम्ही हे घ्यायला आलो आहे, कसे शेंगा, वालाच्या शेंगा घ्यायला आलो आहे, वालाच्या शेंगा, कारण आज आम्हाला बनवायची आहे पोपटी बनवायची, पोपटी। नीटले नहीं तो दिल ना दिया होगा, ये देखो दिल ना दिया। हे बघा इथून पूर्ण मार्केट असतो हा। इथून हा रस्ता पूर्ण ब्लॉक असतो, इथं फक्त माणसं चालत दिसतात, कारण ही ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वात मोठी यात्रा। या साईडला पण पाळणे असतात। आणि हे बघा हा मंदिर आहे, कलरिंग करायला घेतलं मंदिराला पण मस्त। हे बघा मित्रांनो, वालाच्या शेंगा आणि चिकन आम्ही घेऊन आलो। आता जो पुढचा प्लॅन आहे तो आहे रात्री, तर आम्ही रात्री जेवण वगैरे झाल्यावर बसू आणि मग बनवू पोपटी। गाईज आम्ही पहिले पोंड बनवणार होतो, पण त्याच्यासाठी खूप मेहनत घ्यायला लागते, खड्डा वगैरे खायला लागतो, त्याच्यामुळे आम्ही नंतर डिसाईड केला की चला आपण हेच बनवू पोपटी। त्याच्यामुळे आम्ही हे शेंगा आणि चिकन वगैरे घेऊन आलो। पोंड म्हणजे त्याच्यासाठी खड्डा खायला लागला असता, दगड तापवायला लागली असती, मग चिकन जमिनीमध्ये शिजवायला लागलं असतं, पण पोपटीपेक्षा पोंडला जास्त चव असते। मागे एकदा बनवलं होतं आम्ही, एकदाच खाल्लं आहे मी पोंड, पण मस्त लागली। ती पण एक व्हिडिओ होती बनवलेली यूट्यूबला, पण कोणत्या चॅनलवर आहे काय माहिती नाही, म्हणजे आम्ही व्हिडिओ बनवली होती। काय दिलं ते बाबा, कोणता पार्ट आहे कोंबडीचा, काय कापायचा कंटाळा आला होता पकड ना। अरे गाइज पहले इन लोगों का यही बिजनेस था कोंबड़ी का, पर अभी ये लोग काम को लग गए तो इसलिए उन्होंने बंद कर दिया बिजनेस। गाइज प्रोटीन घ्यायला लागली लोक, बॉडी दाखव ना, बॉडी पण। हे दोघं जण जिमला जातात सकाळी 7 वाजता उठून, आम्ही पहाटे धावायला जातो, पण मी स्ट्रॉंग आहे यांच्यापेक्षा, मला असं वाटतं। हे बाई हे खाऊन काय होतंय,
हे खाऊन काय नव्हतं अरे शेंगदाण्याच आहे कुठे पीनट बटर येतो. शेंगदाण्याचा कूट आहे तुला पीनट बटर येतो. पीनट बटर म्हणजे काय असते अरे बटर ना पीनट शेंगदाणा मिक्स. मग मी घरी बनवला असता पीनट बटर हा, मग. शेंगदाणा हे लावून तुला आणतो शेंगदाणे घ्यायचे आपले हा. भिजत ठेवायचे रात्री सकाळी काय दाली पोळी टाक टाकू अजून? लाल आहे, लाल आहे. टाकतो ना तो एक टाकतो. टाक सगळं टाक एक चिमूटभर टाकू अजून? हळद टाक 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 हळद. पिवळा करशील. बस. गाइस पहले इन लोगों का होटल का भी बिजनेस था लेकिन एक काम पे लग गए तो इसलिए होटल भी बंद कर दिया बस वाह 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 बस बस बस. नाही खाऊ तेलाची कंपनी आहे तेलाची. मी टाकलं टाकून बघा का? आणि लागला कढीपत्ता कोथिंबीर. चाकून बग तो गाइस ये हमारा मिश्रण है जो पूरा रेडी हो गया है अभी हम ये पत्रे में डालने वाले वो तेल का जो रहता है ना तेल का 15 किलो का अजिनोमोटोचं पाणी बरोबर येतं. 15 लीटर का वो डब्बा रहता है ना आप सबके घर में आता होगा वही डबरे में हम अभी ये काय कर ये मस्त तळल गाइज अभी हम निकल चुके हैं फाट्या जमा करने चल चल काढ ना त्या वालाच्या शेंगा दाणे नाही. आहेत ना हॅलो दीदी बाहेर आहे. मी आलो नेशनला. हॅलो. ह्या डब्यामध्ये बनवणार होता आम्ही पोपटी ये देखो हे तो डबा साफ करायचा ना Z+ सिक्युरिटी ना डायरेक्ट एवढा इंटरनॅशनल थांब सेन्सर तुरी येत नाही माझा अख्खा काय गावदूर आहे का. ही झाड आहे का ना झाड आंबा घे ना आंबे पिरू बघ फिरवाला झाडाला फार ना एवढं तुझं समजत नाही आपलंच तर या कुठून जायचं. गाइज ये देखो चोर चोर घुस गए अरे बाबा मोठा पेरू है दिखाओ 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 ये देखो हाँ वाह 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 ये देखो हे पिक कच्चा आहे? कच्चा नाही पिकला आहे हे गवत छोटा गवत गाईज हे लोक एक दिवस बाबा केळीचा पान भेटला गाईज कोणाच्या तरी घराच्या बागेत चोरासारखा चोरासारखा हो माय गॉड हे केळी हे नको आलू पाड पाड लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे. ही बरं झाला एक वच झाला ना हे मारतील माहिती का चल तू अजून एक घे. तो पडलाय तो घे ना. कुठे पडलाय. या साईडला तो काय हा ये पला पला आले पला ये परी केल्या ना लोक पडतीला की ये देखो गाईज केळ्याच्या पाण्याचा पण इंतजाम झालेला आहे दंश मारला म्हणजे काय होतं केळ्याच्या पाण्यानं काय करतो कोण साप काय करतो केळ्याच्या पाण्यानं काय रे अरे ह्यो असतो कांबल्या असतो त्याच्यामध्ये बरोबर कांबल्या का असं नसतो ह्यो असं एक कांबले गाईज कांबळे नसतात ते असतात कोण असतात ते फुरसे असतात फुरसे असतात ते फुरसे तुम्ही समजून घ्या कांबळे नावाचे कोण नसतात ते फुरसे असतात वाह वाह देखो गाइस ये पूरी टीम में मेहनत करने वाला एक ही बंदा है बाकी सब ये खाने के लिए आए इन लोगों का ऐसे लोगों का हमारे जीवन में कुछ फायदा नहीं होता है जो काम नहीं करते वो ऐसे लोग होते हैं काम चुकारपना बोलते हैं इसको मैं किधर काम कर रहा हूँ ये वीडियो बना रहा हूँ क्योंकि ये व्लॉग जाएगा तभी तो दिखेगा इन्होंने मदद की है ये देखो रील देखने के लिए आए हम लोग आए थे ये पाला लेने के लिए कसला पाला आहे मारबिरी काय बोलतात ते जे आपल्या जखम विकम झालं लावतात ते हे बघा असा मारबिरीचा पाला त्याच्या खाली लावायला मटेरियल कुठे टाकायचं मटेरियल आधी पाकी टाकायची होती. हे बघा पहिले खाली त्याच्या मारबिरीचा पाला लावला त्याच्यावर केळी आणली होती आम्ही केळीचा पान तो टाकला अभी क्या डालेंगे उसके आगे ऊपर पानं टाक ना अजून एक पान टाक ना टाकतो कापू दे. एवढी पानं आहेत लाव बिंदास किती लावायचे साईडून लाव साईडून पण लाव. गाईज बहुत थंड पड गई लाईट पेटव इकडे लाइट पेटवणार की येलो लाइट को अच्छे तरह से कवर करने तुम्ही डबा धुतला नाही वाटतं ना धुतलाय लईच घाण दिसतं काय धुतलाय बा. हा बरोबर केलं एकदम फिनिशिंग वगैरे एकदम खतरनाक आहे गाईज ये देखो आता याच्यामध्ये आपण शेंगा टाकायच्या
ज्या आम्ही दुपारी आणल्या होत्या वालाच्या शेंगा. हे नको रस्ता मीठ नको मीठ नाही, मीठ टाकू दे. रस्ता नको करा का? मीठ लावायचे बाबा. नाही त्याच्यावर नाही शेंगाचं मीठ काढ लावायला थोडंसं बाबा. आता वरची सोड. काढवायला ते हा कालो कालवायला लागेल म्हणजे खाली टाक मीठ त्याच्या. मीठ असं मीठ लावून काढवा त्यांना. त्याच्या खाली म्हणजे ह्या करायला लागेल आपल्याला. काय होतं आर्थिंग द्यायला लागेल. देखो काय ये हो गया पहिला लेयर जो नीचे वाला होता है वो. कोणी पोपटी बनवलं का लेयर मध्ये नसेल बनवलं ना अजून. हा आविष्कार आम्ही पहिल्यांदा करायला घेतलाय. ये देखो अभी ये दूसरा लेयर. ग्राउंड फ्लोअरला काय आपला याचं आहे आपला मार्बली बेळण शेंगा नंतर चिकन. ओके ओके. ये जो हमारा पूरा डबरा का सेटअप है वो रेडी हो चुका है. अभी इसको हम सीधा लगाएंगे भट्टी पे नहीं शेकोटी में. अभी उधर शेकोटी पेटाएंगे उसमें ये डब्बा डालेंगे सीधा. मैं कह रहा हूँ ये किसी दिन तो हमें बुरी तरह फंसाने वाले हैं. ये देखो किसी के अरे कोणते जमा केला असेल ते चला हा बघा यांनी काही काम केलं नव्हतं आता काम करायला हे घुसेल फाटा. ताकद तर आहे पण जंगलात काम केलेला माणूस आहे ना पहिले पूर्वी तो एकेकाळी जंगलात काम करायचा पण आता कामाला लागल्यापासून गाइज आग जलाना इन लोगों को बहुत अच्छी तरीके से आता है. इस बंदे को आग लगाना बहुत अच्छी तरीके से आता है. इसने बहुत लगाई आग. शाबाश शाबाश. हा मेहनती माणूस आहे. म्हणजे पहिले आग लावायची पण कामं करायची पण जेव्हापासून कामाला लागले तेव्हा तिला कामं पण बंद केली. शिजली का अरे इथं बोल पडलाय शिजली का. हॅलो गिरीश का सुनेगा गाना सुनेगा. दिल ना दिया दिल ना लिया. जा एक शो लाकडांचा नाही मी एक शो लाकड आणायला लागतील. तुम्ही काय ही माणसं काय कामाची नाही आहेत बाबू. काम करत जा. हे असे खाते कुठे पण येऊन काय जमणार नहीं आपल्याला. गाइस खाना पकाने के लिए आग कम पड़ गई इसलिए आधी रात को जंगल में आ गए. लेव किसी ने हमारे आग जलाने का इंतजाम पहले से ही कर दिया है. इधर ऐसे प्लेनेट पर जब आप सर्वाइव करते हो तो आपको ऐसी चुनौतियाँ उठानी पड़ती है. रात के 2 बजे भी ऐसे ही जंगल में घुसना पड़ता है और सुबह गालियाँ खानी वो बात अलग है. गाइज मेरा करियर देखो. चला जरा खायचे त्याने हात घालायच्या. ते चला ज्याला खायचे त्याने हात घालायच्या काढून काय काढायचं. किरीश का गाना सुनेगा. सुनेगा बोलो सुनेगा गाना सुनेगा. दिल ना लिया. ये तो मेरे को लग रहा है सीजा नहीं है अभी तक. ये तो कच्चा दिख रहा है मेरे को. हे बघा कोलसा झाला कोलसा भाऊ. कोळसा होगा ही ना अभी इतना आज जलाओगे तुम. भाई फोन नहीं. अरे इसका तो पूरा ये हो गया अंडा भुर्जी. अंडा हे शेंगा उकडल्यात. अशी चिकन शिजलाय रे. शिजला ना. ओके चलो शिजला. तो गाइज हमारी ये जो पोपटी है वो रेडी हो चुकी है और अभी हम ये खाने वाली है. तुला आवडली नाही का. नाही इसको नहीं पसंद आई तर तुम्हाला आता मी खाताना पण दाखवू की बंद करू व्हिडिओ. तो मेरे को खाने वक्त दिखाना अच्छा नहीं लगता. तो गाइज अब हम हमारी जो बने हुई पोपटी वो खा लेते और इस ब्लॉग से लेते हैं विदा रजा वट एवर यू कैन से. तो ब्लॉग पसंद आ गया होगा तो लाइक कर देना और ये देखो कितना पसंद आ गया. इसने थूक दिया मेरे ब्लॉग के ऊपर. चलो वो जाने दो. ब्लॉग पसंद आया होगा तो लाइक कर देना और वो बता तो वो कुछ किस लिए थूका. ये खा लिया उसने पोपटी खा ली और थूक गए वो. तो ये देखो मेरा फ्लैश भी बंद हो गया अभी. इसको चालू करना पड़ेगा. तो ब्लॉग से लेते रज़ा और ब्लॉग पसंद आया होगा तो लाइक कर देना और कमेंट भी कर देना कैसा था ब्लॉग और कैसी थी हमारी पोपटी. एंड सब्सक्राइब भी करना ज़रूर से. बाय बाय गुड नाइट.